नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी लागणारे डॉक्युमेंट्स बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप करू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिले डॉक्युमेंट्स आपल्याला लागते ते 10वी 12वी मार्कशीट तसेच बोर्ड सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे। सोबतच डोमासाइल सर्टिफिकेट आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे सुद्धा कंपल्सरी आहे। सोबत कास्ट सर्टिफिकेट लागते। जी कास्ट नॉन क्रिमिनलमध्ये येते त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे सुद्धा कंपल्सरी आहे। सोबत TC म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला लागतो। जर आपलं समोर कॉलेजला ॲडमिशन असेल तर आपला बोनाफाईडसुद्धा चालते। त्याचबरोबर आपण जर NCC किंवा स्पोर्ट मॅन असाल तर आपल्याला NCC सर्टिफिकेट तसेच स्पोर्ट सर्टिफिकेटसुद्धा लागते, जर आपल्याला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर। त्याचबरोबर आधार कार्ड असणे हे कंपल्सरी आहे आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्याला लागतात। त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे MACIT सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी या संदर्भात बरेचसे विद्यार्थी प्रश्न विचारतात। जर आपल्याकडे MACIT सर्टिफिकेट नसेल आणि आपल्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर आपल्याला पोलीस भरतीचा फॉर्म भरता येतो का? तर याचं उत्तर असेल हो, आपण निश्चितच फॉर्म भरू शकतो। कारण आपलं जॉईनिंग नंतर आपण 6 महिने ते 2 वर्षाच्या काळामध्ये आपण MACIT सर्टिफिकेट तसेच कास्ट व्हॅलिडिटी करू शकतो। तरीसुद्धा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे पुढील भरती येण्यासाठी उशीर आहे, त्यामुळे आपण MACIT करून घेतलेले हे चांगलं राहील। कारण जॉईनिंग नंतर आपल्याला टाईम भेटतो नाही भेटत हे ड्युटीवरती डिपेंड असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आपले पोलीस भरतीसाठी डॉक्युमेंट्स। पुढील व्हिडिओमध्ये आपण मेडिकल कशा प्रकारे होते ते बघणार आहोत। आशा करतो आपला व्हिडिओ आवडलाच असेल। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।